विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे शेअर्स. शेअर मीन्स इन मराठीमध्ये भांडवल. टू ओन अ शॉप इज प्रोप्रायटरशिप. एखाद्या स्वतःचं दुकान असणं म्हणजे एक थोडक्यात ते प्रोप्रायटरशिप असतं. When two or more individuals coming together to carry out a business is a partnership. जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय चालवतात पार्टनरशिप भागीदारीमध्ये, विच रिक्वायर्स स्मॉल कॅपिटल. आणि त्यामुळे काय होतं, एक छोटंसं भांडवल निर्माण होतं. टू एस्टॅब्लिश अ कंपनी, डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. ते दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन आपण एखादा भागीदारीमध्ये बिझनेस करतो, व्यवसाय करतो. त्यामुळे एक भांडवल तयार होतं, छोटीशी कंपनी आपली स्थापन केली. डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर, आणि काही उत्सुक लोक एकत्र आले, अँड फॉर्म अ कंपनी, आणि मग आपण कंपनी तयार करतो. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. ही जी कंपनी आहे ती कंपनी आपल्याला रजिस्टर करावी लागते अंडर द इंडियन कंपनीज. भारतीय कंपनी कायदा जो आहे 1956चा, त्या कायद्यानुसार आपल्याला एखादी कंपनी जर उभा करायची असेल, स्थापन करायची असेल, तर ती नोंद करावी लागते, रजिस्टर करावं लागते. पर्सन्स हू फॉर्म अ कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स. ज्या व्यक्ती ही कंपनी निर्माण करतात त्या व्यक्तींना प्रमोटर्स म्हणतात. अँड द कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी, आणि मग त्या कंपनीला लिमिटेड कंपनी असं म्हटलं जातं. तुम्ही साखर कारखाने जर बघितले असतील तर त्या साखर कारखान्याच्या नावामध्ये लिमिटेड हा शब्द येतो. म्हणजे बरेच शेतकरी सभासद एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये एखादा कारखाना उभा करू शकतात. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. कंपनी सुरू करण्यासाठी जी रक्कम लागणार असते, जे अमाऊंट लागणार असते, तिला सुरुवातीला कॅपिटल म्हटलं जातं, भांडवल. दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट. आणि हे जे भांडवल आहे ते विभागलं जातं लहान 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 तुकड्यामध्ये. ते कसं, इच पार्ट इज ऑफ ₹1, ₹2, ₹5, ₹10 और ₹100. अशा पद्धतीनं ते स्मॉल इक्वल पार्ट्समध्ये कॅपिटल काय केलं जातं, डिवाईड केलं जातं. दिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ द कंपनी. आणि त्या स्मॉल पार्टलाच काय म्हटलं जातं, शेअर ऑफ द कंपनी. These shares are sold in the share market to raise the capital. आणि मग हे शेअर्स शेअर मार्केटमध्ये विकले जातात आणि त्यातून मग कंपनीचं भांडवल काय केलं जातं, कॅपिटल वाढवलं जातं. शेअरची व्याख्या काय, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. त्या भांडवलाचा एक छोटासा भाग म्हणजे शेअर. आणि असे अनेक शेअर एकत्र गोळा केले जातात आणि मोठं भांडवल उभा केलं जातं, कॅपिटल उभा केलं जातं, आणि मग मोठी कंपनी उभा राहते. द व्हॅल्यू ऑफ द शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट. जे कंपनीचं सर्टिफिकेट असते त्या सर्टिफिकेटवर शेअरची व्हॅल्यू काय केली जाते, छापलेली असते, प्रिंट केलेली, विथ अदर डिटेल्स. आणखी काही डिटेल्स असतात ते त्या शेअर सर्टिफिकेटवर, कंपनीच्या सर्टिफिकेटवर प्रिंट केलेलं असतं. आणि इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट. आणि याला शेअर सर्टिफिकेट, शेअर प्रमाणपत्र असं म्हणतात. शेअर होल्डर कोणाला म्हणायचं, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर. मग एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे जर शेअर असतील, त्याने जर ते खरेदी केले असते, त्याला शेअर होल्डर म्हणायचं. द शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी. हा शेअर होल्डर हा त्या कंपनीचा एक छोटासा मालकच असतो. इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही सी होल्ड्स. त्याने किती शेअर खरेदी केलेले आहेत त्याच्यावर त्याचा प्रमाण अवलंबून असतं. स्टॉक एक्सचेंज शब्द ऐकला असेल तुम्ही नेहमी. इट इज अ प्लेस
वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक प्लेस. जिथं शेअर्स विकत घेतले जातात किंवा खरेदी केले जातात, विकले जातात किंवा खरेदी केले जातात, त्या ठिकाणाला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बाजारभाव ऐकला असेल, कानावर शब्द स्टॉक एक्सचेंज वगैरे आले असतील आपल्याला. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट. तर आज दुसरा शब्द आहे शेअर मार्केट और स्टॉक मार्केट. शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट. या बाजारामध्ये बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स विक्रीला उपलब्ध असतात. इक्विटी मार्केट और कॅपिटल मार्केट. दुसरे शब्द त्याला काय आहेत? इक्विटी मार्केट शब्द आहे किंवा कॅपिटल मार्केट हा शब्द आहे. कंपनीज शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. कंपनीज शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. जो स्टॉक मार्केट असतं त्या ठिकाणी कंपनीच्या लिस्ट असतात आणि त्यावरून आपण कुठल्या कंपनीचा शेअर खरेदी करायचा हे ठरवलं असतं. फेस व्हॅल्यू महत्त्वाचा शब्द आहे. इन ब्रॅकेट एफ कॅपिटल पी कॅपिटल. एफ व्ही मीन्स फेस व्हॅल्यू. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. त्या शेअर सर्टिफिकेटवर व्हॅल्यू प्रिंट केली जाते, किंमत प्रिंट केली जाते, छापली जाते, तिला म्हणायचं फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू और प्रिंटेड व्हॅल्यू और पार व्हॅल्यू. 3 शब्द आहेत फेस व्हॅल्यूला. एक नॉमिनल व्हॅल्यू, दुसरा प्रिंटेड व्हॅल्यू और पार व्हॅल्यू, असे 3 शब्द फेस व्हॅल्यूला दुसरे आहेत. मार्केट व्हॅल्यू मीन्स बाजार भाव. एम व्ही, एफ व्ही मीन्स फेस व्हॅल्यू आणि एम व्ही मीन्स मार्केट व्हॅल्यू. द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड और परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे त्या शेअर जिथं विकले जातात किंवा खरेदी केले जातात त्या स्टॉक मार्केटमध्ये त्या शेअरची किती किंमत आहे याला म्हणायचं मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर मीन्स एम व्ही. बाजार मोडले त्या शेअरचं. इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. जर तुम्ही शेअर मार्केटचं लाईव्ह बघितलं कधी तर त्या शेअर मार्केटमध्ये मार्केट व्हॅल्यू जी असते शेअरची ती सतत चेंज होत असते. चेंजेस फ्रिक्वेंटली. इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा कंपनीचा परफॉर्मन्स जर चांगला असेल, एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स जर अपेक्षेपेक्षा चांगला असेल, देन दो शेअर्स आर इन डिमांड. आणि अशा कंपनीच्या शेअरला बाजारामध्ये डिमांड असते. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड. देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड. आणि अशा याच्यामुळं काय होतं? द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड. मात्र शेअरची संख्या ही फिक्स असते, 100 तर 100 मग त्या 100 शेअर. इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड then those shares are in demand. The number of shares is fixed. Therefore share supply could not be increased. डिमांड वाढलं म्हणून बाजारात शेअरची संख्या वाढेल असं काय नाही. शेअरची संख्या ही फिक्स असते आणि त्यामुळे सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड. हेज द शेअर प्राइस इन्क्रीजेस. इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल, समजा कंपनी काम चांगलं करते, त्याचं व्यवस्थित चालत नसेल कंपनी, द शेअर प्राईस फॉल्स. आणि मग अशा कंपनीच्या शेअरचा दर काय होतात? किमती काय होतात? कमी होतात. इन्क्रीज इन प्राईस इज शोन बाय ग्रीन ट्रायंगल दाखवला जातोय. जर प्राईस वाढत असेल तर अपवर्ड, वर दिशा करणारा ग्रीन ट्रायंगल म्हणजे शेअरची किंमत वाढली. डिक्रीज इन प्राईस इज शोन बाय रेड ट्रायंगल डाऊनवर्ड. डाऊनवर खालच्या दिशेनं रेड ट्रायंगल जर दाखवला तर शेअरची किंमत कमी होत आहे हे आपण समजायचं. दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज और डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज अँड डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंड म्हणजे इन मराठी लाभांश असं म्हटलं. The part of annual profit of a company which is distributed per share among shareholders is called dividend. जो कंपनीला होणारा जो फायदा आहे तो फायदा डिस्ट्रीब्यूट केला जातो पर शेअर, प्रत्येक शेअरवर. अमॉंग शेअर होल्डर्स, जे शेअर होल्डर्स आहेत, शेअरधारक आहेत
यांना तो कंपनीचा होणारा जो प्रॉफिट आहे तो वाटला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो, याला म्हणायचं डिव्हिडंड, इन मराठीमध्ये लाभांश. जर कंपनीत फायद्यात असेल तर डिव्हिडंड किंवा लाभांश मिळतो. कंपनी जर तोट्यात असेल तर आपल्याला लाभांश किंवा डिव्हिडंड मिळत नाही. इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल इन्क्रीज. कंपनीचा जर परफॉर्मन्स चांगला असेल तर व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल इन्क्रीज. शेअरद्वारे भांडवल जमा होणारं वाढत असते. हेन्स द प्राईस ऑफ द शेअर गोज अप. आणि मग अशा वेळेस शेअरची प्राईस काय होते, वाढत होते. ॲज अ रिझल्ट कंपनी गिव्ज गुड डिव्हिडंड. आणि या कारणामुळंच कंपनी आपल्याला काय करते, चांगल्या पद्धतीनं लाभांश देऊ शकते. फॉर द शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. आणि शेअर होल्डरला जो मिळणारा डिव्हिडंड आहे, लाभांश आहे, हा मात्र टॅक्स फ्री आहे. याच्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागत नाही. फॉर मोर इन्फॉर्मेशन देर आर 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया. भारतामध्ये 2 प्रकारचे मुख्य असे स्टॉक एक्सचेंज आहेत. एक BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE इज द ओल्डेस्ट इन आशिया. आशिया खंडातलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज भारतातलं, आशिया खंडातलं कोणतं आहे, BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. व्हाईल NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज नावाची जी संस्था आहे ती भारतातली सर्वात मोठं शेअर मार्केट आहे. देर आर 2 शेअर इंडायसेस नेमली सेन्सेक्स अँड निफ्टी which reflect the overall market sentiments. There are 2 share indices, namely Sensex and Nifty. Sensex is sensitive plus index. Sensex म्हणजे काय, sensitive plus index, which was introduced by BSE on 1/1/1986. 1986ला BSEनं हा सेन्सेक्स इंट्रोड्यूस केला. Sensex is determined from 30 stocks. They are the stocks of well-established and financially sound companies from the main sectors. Nifty म्हणजे काय? Nifty, as the name suggests, is made up of 2 words, that is NSE and 50, which was introduced by NSE. It depends on India's topmost outperforming 50 companies. भारतातल्या 50 ज्या कंपन्या आहेत की ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे अशा टॉपमोस्ट 50 कंपन्या, याच्यावर हा NSE डिपेंड असतो. तर अशा पद्धतीनं शेअर, त्यानंतर शेअर होल्डर, त्यानंतर स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर फेस व्हॅल्यू, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू आणि त्यानंतर डिव्हिडंड, या महत्त्वाच्या बाबी आपण या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. आपल्याला MU आणि FU या 2 शब्दावर आधारित पुढं बरीचशी उदाहरणं सोडवायची आहेत. FU म्हणजे काय तर फेस व्हॅल्यू आणि MU म्हणजे काय तर मार्केट व्हॅल्यू. त्याच्यावर आधारित आपल्याला 4.3 सोडवायचं आहे. अतिशय सोपी उदाहरणं आहेत, प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. नंतरच्या लेक्चरला आपण ते बघूया. Comparison of MV and FV. Comparison of FV and MV. FV means face value, MV means market value. आणि या दोन्हींचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. if MV greater than FV, समजा MV हा greater than FV पेक्षा मोठा असेल, then the share is at premium. Share is at premium.
if MV is equal to FV, FV आणि FV जर समान असतील, then the share is at par. आणि तिसरा आकडा की MV less than FV, then the share is at discount. तीन गोष्टी महत्त्वाच्या. If MV greater than FV, then the share is at MV. If MV is equal to FV, then the share is at par. If MV less than FV, then the share is at discount. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण सोडवायचं. At premium किंवा at par किंवा at discount किंवा at premium, at par, at if MV greater than FV, then the share is at premium. If MV is equal to FV, then the share is at par. If MV is less than FV, then the share is at discount. तीन गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी MV greater than FV, MV is equal to FV, MV less than FV, MV greater than FV, share is at premium. MV is equal to FV, share is at par. MV less than FV, share is at discount. त्याच्यावर आधारित उदाहरण आपण बघूया. त्याच्यावर आधारित आपण उदाहरण बघूया. काय आहे उदाहरण नेमकी? पहिलं उदाहरण आपण बघूया. FV rupees 10, MV rupees 15, FV rupees 10, MV rupees 15. FV MV greater than FV, MV ची किंमत FV पेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे the share is at premium. एवढंच लिहायचं आपल्याला. आता तो प्रीमियम किती आहे? तो प्रीमियम आपल्याला सांगता येईल. किती? प्रीमियम is equal to MV minus FV. 15 minus 10 is equal to rupees 5. प्रीमियम किती आहे? 5. दुसरा आकडा FV rupees 10, MV rupees 10. आता FV आणि MV समान आहे. FV is equal to MV. Therefore, the share is at par. The share is at par. The share is at कारण काय FV आणि MV किती आहेत? समान. आणि त्यामुळे MV minus FV equal to 10 minus FV equal to 0. ओके. तिसरं उदाहरण आपल्याला FV दिलं आहे रुपीज 10, MV दिलं आहे आपल्याला रुपीज 7, MV less than FV. Therefore, the share is at discount. The share is at discount. Discount किती आहे? Discount is equal to FV minus MV. 10 वजा 7 रुपीज 3. रुपीज 3.
अशा पद्धतीनं आपल्याला डिस्काउंट द सेरीज आहे डिस्काउंट एफ मायनस युनिट एम मायनस सेवन रुपीज. यावर उदाहरण सोडवायचं आहे. ओके, नेक्स्ट पिरियडला बघूया आपण.